नमस्कार. भारत क्राईम न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जाणून घेऊयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेस मान्यता. 13 विभागांची पुनर्रचना. यामुळे एकाच विभागात असलेल्या 2 उपविभागांचे स्वतंत्र विभाग होणार. आता 33 प्रशासकीय विभाग होते, त्यांची संख्या 10 ने वाढून 43 होणार. पण नवीन पदनिर्मिती होणार नाही. पण विभागांना आता सुलभपणे काम करता येईल अशा पद्धतीने कामकाजांची विभागणी होणार. निर्णय प्रक्रिया गतिमान होणार. सामान्य प्रशासन विभाग. राज्यातील नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता. विस्तारीकरणात नवीन विद्याशाखा, अभ्यासक्रम व नवीन विषय तुकडी यांना मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. उच्च व तंत्रशिक्षण विभाग. केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मधील तरतुदींना सुसंगत आणि सुसूत्रतेसाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा तसेच त्यान्वये महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2026 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. वित्त विभाग. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणी करता अधिकारात वाढ करणार. अध्यादेश काढण्यास तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. उद्योग विभाग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सामंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारत क्राईम न्यूज 24 साठी निरीक्षक शेख मॅडम.